विदर्भा लाईव्ह न्यूज। आज लातूर येथे अनुष्का पाटोळे या छोट्याशा मुलीच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे तिने आत्महत्या केल्याचा जो बनाव करण्यात आला ती आत्महत्या नसून नियोजित हत्या आहे याचे पडसाद यवतमाळ शहरात उमटलेले दिसले। आमचे विदर्भ लाईव्ह न्यूजचे मुख्य संचालक उमेश मेश्राम यांनी स्वतः आक्रोश मोर्चातील जनतेच्या प्रत्यक्ष भावना जाणून घेतल्या। लातूर येथे अनुष्का पाटोळे या मुलीचा करुण अंत झाला। त्याला आत्महत्या दाखवण्याचं काम तेथील प्रशासनाने केलेलं आहे। त्या संबंधाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासींमध्ये एक आक्रोश निर्माण झाला। त्याचाच प्रत्यय म्हणजे आज यवतमाळ येथे बौद्ध समाज, मातंग समाज व एकूणच समस्त ओबीसी, SC ST VJNT ओबीसी समाजाच्या वतीने एक आक्रोश मोर्चा इथे काढण्यात आला। या ठिकाणी जे मोर्चेकरी उपलब्ध आहेत, ज्यांचा आक्रोश आहे, त्यांचे आपण मनोगत जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून। काय वाटतं तुम्हाला, अनुष्काला न्याय मिळेल? अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, कारण की आज ज्या बहिष्कृत समाजामध्ये आज जर असं बघितलं की आज पाताळतळातनी गेलेल्या समाजाला आजपर्यंत कधी न्याय दिलेला नाही। पण अशा पद्धतीच्या जर घटना होत असतील आणि आज आमच्या समाजावरच म्हणून नाही तर इतरही समाजावर अशा पद्धतीच्या घटना होतं। आज जरी आम्ही सगळे बहुसंख्येने निघालेले असेल, आज अनेक जाती धर्माच्या लोकांनी जरी आम्हाला सहयोग केला, संपर्क केलेला असेल, पण प्रश्न आमच्या जातीचाच नाही तर इतरही जातींचा प्रश्न आहे, इतरही जातींच्या मुलींचा प्रश्न आहे। आज चिमुकली जी 12 वर्षाची मुलगी जी 7व्या वर्गात शिकते, तिला आत्महत्या म्हणजे काय असतं हे देखील कळत नाही आणि अशा मुलीला बनावट पद्धतीने आत्महत्या केली जातं। मग अशा जर झोपलेले जर काही लोक असतील किंवा प्रशासन जर असतील तर अशा प्रशासनाकडे आम्ही न्याय मागलाच पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या क्रूर घटना या नित्याच्या आणि अनुष्काचा बळी गेला केवळ तिची जात आडवी आली असावी असा येथील आक्रोशकर्त्यांचा सर्वांचे म्हणणं आहे आणि ते म्हणणं घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। यात समता पर्वाच्या प्रतिष्ठित आमच्या भगिनी सुद्धा उपस्थित आहेत। आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला, अनुष्काला न्याय मिळेल? नक्कीच मला वाटते आपण सगळे एकत्र आलो, प्रत्येकाने आपल्या घरचं लेकरू गेलाय हे समजून घ्या, कारण ही अन्याय हा कुणा जातीवर होत नसतो तर हा एका स्त्रीत्वावर अन्याय झालेला आहे। यासाठी प्रत्येकाने आपण आपला आवाज बुलंद केला पाहिजे। आज माझ्या घरची गेली आहे, आज तिच्या घरची जाईल, आज प्रत्येकाच्या घरातली स्त्री या सरकारमध्ये आपल्याला स्त्रीच दिसते आहे जी आपली तिला संरक्षण मिळत नाहीये। ती मग एवढी छोटीशी मुलगी असो की म्हातारी असो, आपण यावर आवाज उठला पाहिजे। मी सर्वांना विनंती करते की आपण यासाठी आक्रोश करा, कुठल्या तरी पद्धतीनं ह्या का होत आहे यावर आपण चिंतन केलं पाहिजे, यावर आपण बोललं पाहिजे। धन्यवाद। या निषेधकर्त्या आक्रोश मोर्चामध्ये मराठा सेवा संघाचं पण एक योगदान आहे, त्यांचंही समर्थन आहे, त्यांच्याही भावना आपण इथे जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला? खरं म्हणजे अनुष्का कुठल्या जातीच्या धर्माचे आम्हाला माहित नाही। अनुष्का एक मुलगी आहे आणि प्रशासन जे म्हणते की तिने आत्महत्या केली नसून ही सुनियोजित केलेली हत्या आहे। अनुष्काला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व मातंग समाजातील नेतृत्व इथे उपस्थित आहेत। ऐकून घेऊया। काय वाटतं तुम्हाला, अनुष्काला न्याय मिळेल? तर ज्या पद्धतीनं या घटना घडलेल्या आहेत आणि ज्या वेळेस असं घडलेलं आहे की एक छोट्याशा टावेलनं त्या मुलीची गळा घोटून हत्या करण्यात आलेली आहे। ती गळा घोटून हत्या करण्यात आलेली आहे, परंतु जिल्हा प्रशासन पूर्णपणे सुस्त आहे। जिल्हाधिकारी म्हणते आम्हाला काहीच माहित नाही, जिल्हाधिकारी नंतर CCTV कॅमेरे वगैरे लावतात आणि तुमचे SP साहेब जे आहेत ते पण म्हणतात की आत्महत्या आहे, पण ती आत्महत्या नसून हत्या आहे। समस्त फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या बहुजन समाजातील जनतेचा आक्रोश मोर्चा आज संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला होता। या मोर्चाचे नेतृत्व मातंग समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते करीत होते। या आक्रोश मोर्चामध्ये यवतमाळातील समस्त बहुजन समाजातील उपस्थितांनी अनुष्काचा बळी घेणाऱ्या शासन व्यवस्थेचा निषेध नोंदवला।